ची बातमी पाहूयात। शासकीय कांदा खरेदीच्या दरात 3 रुपये 45 पैशांनी वाढ करण्यात आली आहे। याआधी 12 रुपये 35 पैसे दराने उन्हाळी कांद्याची खरेदी केली जात होती। आता 15 रुपये 80 पैसे दराने शासकीय उन्हाळी कांद्याची खरेदी होणार आहे। 1580 रुपयाने कांदा खरेदी होईल। केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत रोहित पवारांनी 25 रुपये कांद्याला भाव देण्याची मागणी केली आहे। रोहित पवारांनी काय ट्विट केले ते पाहूयात। कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल भावांमुळे गेल्या आठवड्यात लासलगाव इथं आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ताकद काय असते याचा ट्रेलर दाखवून देताच घाबरलेल्या केंद्र सरकारने चांदवड इथं आंदोलनाच्या माध्यमातून दिसणारा पिक्चर येण्यापूर्वीच खरेदी दरात 12 रुपये 35 पैशांवरून 15 रुपये 80 पैसे वाढ करण्याचा निर्णय घेतला। सरकार अद्यापही 12 आणि 15 रुपयातच खेळत आहे। किमान 25 रुपये किलोने खरेदी झाली पाहिजे। 25 रुपये दराने कांद्याची खरेदी केल्याशिवाय आणि आधी विक्री केलेला कांदा प्रति किलो 15 रुपये प्रमाणे अनुदान दिल्याशिवाय मागे हटणार नाही। त्यासाठीच मुंबई आग्रा हायवेवर 1 इंचही गाड्या पुढे सरकू देणार नाही आणि शेतकऱ्यांची ताकद काय असते हे केंद्र सरकारला दाखवून देऊ। शेतकरी बांधवांनाही या आंदोलनासाठी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन आता रोहित पवारांनी केलंय। आमदार रोहित पवार यांनी लासलगाव बरोबर चांदवडमध्ये देखील शेतकऱ्यांचा मोठा त्यांच्यासोबत एल्गार होणार आहे। राज्यातले बरेच नेते त्यांच्यासोबत सहभागी राहणार। दादा नेमकं काय योजना हे बघा, काही नियोजन नाही, फक्त शेतकऱ्यांना विनंती केली आहे की आज तुम्हाला अडचण आलेली आहे। तुम्ही जे काही कांदा उत्पादन केलेला आहे त्याला भाव मिळत नाही। 1 रुपया 2 रुपयाला कांदा विकावा लागतो आणि अशी परिस्थिती आहे की मार्केटमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्याला स्वतःच्याच खिशातून भाडं द्यावं लागतं। अशी आजची परिस्थिती, इतकी हालाकीची परिस्थिती। त्यामुळे काही दिवसांपूर्वी लासलगावला आम्ही एक आंदोलन केलं होतं। 2,500-3,000 हजार लोक तिथं आले होते। त्यांना आम्ही विचारलं की जर सरकारने या बाबतीत कुठलाही सकारात्मक निर्णय नाही घेतला तर करायचं काय। तर सगळ्यांचं मत आलं की दिल्लीवरनं हा निर्णय जर घेतला जात नसेल तर दिल्लीला जाणारं ट्रॅफिकच बंद करायचे। म्हणून 26 तारखेला म्हणजे आज चांदवडला आम्ही तिथं मोठं आंदोलन हे उभं करत आहोत। मोठ्या प्रमाणात शेतकरी त्या ठिकाणी येणार आहेत आणि हे शेतकऱ्याचं आंदोलन आहे, त्यात राजकारण कुठेही नाही। त्यामुळे शेतकऱ्याला जर तुम्ही सिरियसली घेणार नसाल, त्यांना जर तुम्ही कुठेतरी त्यांचा मान सन्मान ठेवणार नसाल तर मग तुमचं या महाराष्ट्रामध्ये फिरणंही अवघड होऊ शकतं। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं असेल तर कालच एक आत्महत्या आपल्या या जिल्ह्यामध्ये तिथं झालेली, बऱ्याच ठिकाणी प्रयत्न आत्महत्याचे झालेले आहेत। त्यामुळे सरकारला एवढंच सांगायचंय, अजून तुम्ही थांबू नका, लगेच शेतकऱ्याच्या बाजूने कांद्याच्या बाबतीत निर्णय तुम्ही घ्या। आणि डिझेल आणि पेट्रोलच्या बाबतीत पण जी अडचण आमच्या शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, सामान्य लोकांना, खास करून ग्रामीण भागातल्या लोकांना जी सोसावी लागते ती ताबडतोब त्या ठिकाणी तुम्ही सोडवा। दादा, ज्या पद्धतीने पहिल्या आंदोलनामध्ये आपण कांदा भाकरी खाऊन 12.5 पेक्षा जास्त दर मिळावा त्याच्यावर अंमलबजावणी सरकारने करावी अशी मागणी केली, परंतु अद्यापपर्यंत शासनाने ठोस असं उपाययोजना दखल घेतली नाही। ते आंदोलन झाल्यानंतर आम्हाला जे कळालेलं आहे की